महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटीनंतर आता महाविकास आघाडीमध्ये संशय कल्लोळ निर्माण झालेला आहे। महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांनी या भेटीनंतर आता आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या भेटीनंतर संभ्रम निर्माण झाला आहे आणि या संदर्भात शरद पवार यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी सुद्धा महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी केली आहे। त्यामुळे आगामी काळात या भेटीचे काय पडसाद पाहायला मिळतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। मी लपून गेलेलो नाही। हे जे काही चाललंय ना, मी उदळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे। पवार साहेबांनी त्याबद्दल वक्तव्य करून टिप्पणी करून प्रश्न केला पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे। नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण ह्याच्यामध्ये गल्लत करू नये कोणी। तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच। आदरणीय पवार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळा अर्थ काढायचा कारण नाही। शरद पवार अजित पवारांमधील गुप्त भेटीवरून महाविकास आघाडीत अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर शरद पवारांनी सोमवारी यावर स्पष्टीकरण दिलंय, पण काँग्रेस नेत्यांचं त्यावर समाधान झाल्याचं दिसत नाही। देशातीलच इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष हे संभ्रमात आहेत। तो संभ्रम लवकरात लवकर पवार साहेबांनी त्याबद्दल वक्तव्य करून टिप्पणी करून स्टेटमेंट देऊन तो स्पष्ट केला पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे। पवार काका पुतण्या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। शरद पवार गटाकडून अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे। मात्र या भेटीमुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे। तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच आणि या पद्धतीनं भेटीगाठी ज्या लपून होतात त्याही काही बरोबर नाही। पण ही सगळी चर्चा उच्च लेवलवर होईल आणि इंडिया अलायन्सच्या याच्यामध्ये होईल। त्याच्यावर मी आज चर्चा करणं काही बरोबर नाही। महाविकास आघाडीतील घटक पक्षांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही। ती भेट गुप्त का ठेवण्यात आली होती असा सवाल घटक पक्षांकडून करण्यात आलाय। तसंच वारंवार भेटीवरही त्यांनी सवाल उपस्थित केलेत, पण यावर शरद पवार गटाचं म्हणणं काही वेगळंच आहे। आदरणीय पवार साहेबांनी सोलापूरच्या भाषणामध्ये सविस्तर त्यांच्या प्रेसमध्ये ते बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण ह्याच्यामध्ये गल्लत करू नये कोणी। आम्ही आदरणीय पवार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळा अर्थ काढायचा कारण नाही आणि साहेबांनी खुद सांगितलेलं आहे, दादांनी पण सांगितलेलं आहे। आता ते साहेबांचे पुतणे आहे आणि त्यांनी जर भेट घेतली, ते पुण्याला होते, दोन्ही पुण्याला होते, एखादा कॉमन मित्रांच्या घरी त्यांनी जेवायला बोलून घेतलं तर त्याच्यात तर काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही आहे। शरद पवार अजित पवार भेटीवरून केवळ काँग्रेस आक्रमक झाली असं नाही, तर सामनातूनही तिखट शब्दात टीका करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीवरून महाविकास आघाडीनं आता सत्ताधाऱ्यांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे। त्यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना सांभाळून राहा म्हणत काळजी घेण्याचा मिश्किल सल्ला दिलाय। पटोलेंच्या या सल्ल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा त्यांच्यावर पलटवार केल्यानं राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आरोग्य आजारपण आहे की राजकीय आजारपण आहे? कारण की अनेक दिवसांपासून परत ते गायब होतात, त्याच्यावर खूप माझं काल त्यांच्याशी बोलणं होणार होतं पण नाही झालं। त्यामुळे त्यांचं मी आजाराच्याच तब्येतीबद्दल विचारणार होतो पण बोलणं नाही झालं। झालं की बोलणं की सांगतो। दोन उपमुख्यमंत्री त्या खुर्चीवर नजर ठेवून आहेत। त्यांच्या कार्यालयावर कब्जा करण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर आहेच। मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं या दोन उपमुख्यमंत्र्यांपासून, एवढाच आमच्या मित्राला आमचा इशारा आहे। आमची काळजी नाना पटोलेंनी करण्याची गरज नाही। आमचा संसार सुखाचा चाललाय। त्यामुळं आम्ही काल माननीय अजितदादांनी सांगितलेलं आहे। अजितदादांनी काय शब्द वापरला की आम्ही काही वेडे आहोत का, ती खुर्ची भरलेली आहे, खुर्ची रिकामी नाही। त्यामुळं कोणाचाही कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही।
ज्यांना ज्यांना आपापल्या खुर्च्या मिळालेल्या आहेत त्या खुर्च्यांवर आम्ही बसलेली सगळी मंडळी समाधानी आहोत. नाना पटोलेंनी वाट बघावी. त्यांना या दोन्ही तिन्ही खुर्च्यांपैकी कुठल्याही खुर्चीकडे बघायची सुद्धा संधी मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची चर्चा काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. काहीही चर्चा सुरू असली तरी अजित पवारांनी मात्र तो मी नव्हेच असा पवित्रा घेतलेला आहे. मात्र झालेल्या घडामोडींमुळे काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच घाम फुटलाय. कारनं गेटला दिलेली धडक, कारमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे हे कुणीही ओळखेल. पण अजित पवारांनी वेगळाच सूर आळवला. मी ज्या कारमध्ये होतो त्या कारला अपघात झाला नव्हता. मी लपून कशाला कुठे जाऊ. मी उजळ माथ्याने फिरणार आहे असं अजित पवारांनी निक्षून सांगितलं. मी लपून गेलेलो नाही. हे जे काही चाललंय ना, मी उदळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय लपून जायचं कारण आहे. मी बैठकीला गेलो, मी मान्य करतोय. परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हतीच, मी त्या गाडीत नव्हतो. शरद पवार उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. त्यांच्यासोबत जयंत पाटीलही उपस्थित होते. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यावर अजित पवार दुसऱ्याच गाडीनं चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. तिथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. अर्थात अजित पवार ही चर्चा नाकारत असले तरी त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच. आणि या पद्धतीनं भेटीगाठी ज्या लपून होतात त्याही काही बरोबर नाही. पण ही सगळी चर्चा उच्च लेवलवर होईल आणि इंडिया अलायन्सच्या याच्यामध्ये होईल. त्याच्यावर मी आज चर्चा करणं काही बरोबर नाही. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे शरद पवार गटाच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अजितदादा तर रिलेटिव्ह आहेत, त्या बाबतीत वडीलधारे म्हणून ते भेटले असतील, का नाही भेटणार. मलाच लोकांना विचारायचं आहे, घरामध्ये सुद्धा जेव्हा वाद असतो तेव्हा लोक भेटत असतात, पण शेवटी भूमिका आपण कधी बदलत नसतो. पवारसाहेब भूमिका बदलणार नाहीत. बीजेपीच्या विरोधात पवारसाहेब आधीही होते, आत्ताही आहेत आणि पुढेही राहतील असा विश्वास आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. शरद पवार आणि अजित पवार काका पुतणे आहेत, त्यामुळे त्यांच्या भेटीत काहीच गैर नाही. मात्र शरद पवार महाविकास आघाडीत तर अजित पवार महायुतीत असल्यानं आणि लपून भेट झाल्यानं चर्चेला ऊत आलाय. परिणामी अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही चर्चेला विराम मिळण्याची चिन्ह दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात गुरुवारी शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वी जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. शरद पवार गटानं या सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतेच रोहित पवार यांनी बीडमध्ये जाऊन सभेच्या तयारीचा आढावाही घेतलेला होता. शरद पवार गटाकडून या सभेच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. शरद पवार साहेबांची सभा आहे. काँग्रेसचे जे माजी मंत्री आहेत अमित देशमुख हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी विधानसभा जे आहेत ते लढवण्याचं सांगितलेलं आहे. काय सांगाल, कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी कोंडीत पकडण्यात? मला एक लक्षात घ्या, येणारा काळ ठरवेल कोण कुणाला कोंडीत ठरवत आहे. तो त्यांचा विषय झाला. पवार साहेबांकडे तुम्ही बघितलं, त्यांचा इतिहास बघितला तर पवार साहेबांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात अहंकार दिसत नाही. कारण साहेबांचा सामान्य लोकांवर विश्वास आहे, मतदारांवर विश्वास आहे. साहेब स्वतःसाठी काम नाही करत तर लोकांसाठी काम करतात. अहंकाराच्या समोर लोकांची ताकद काय असते हे 17 तारखेला कळणारच आहे आणि 2024ला सुद्धा आपल्याला कळणार आहे. खासदार विनायक राऊत संगमेश्वर तालुक्यातल्या कुंडी आणि निगुडवाडी जमीन घोटाळ्याबाबत उपोषणाला बसलेले होते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विनायक राऊतांची भेट घेत त्यांची समजूत काढलेली आहे. तसंच येत्या 15 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासनही दिलंय. या आश्वासनानंतर विनायक राऊतांनी आपलं उपोषण तुर्तास मागेही घेतलं. मात्र त्यांच्या या उपोषणावर नारायण राणेंनी सडकून टीका केली आहे. मोजणी न करताच आपल्या ताब्यात जमीन घेतली हे नमूद केलेलं आहे. पण असं असताना त्याला दोषी मात्र ठरवलं गेलं नाही. त्यामुळे काल दिलेला अहवाल हा अपराधी लोकांना त्यांना म्हणजे माफी करणार आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे.
कोण तो विनायक राऊत, काय अवकाश आहे त्याची, काय कार्य तुम्ही त्या एवढ्या वर्षात 10 वर्ष झाली कोणता एक प्रकल्प आणला काय त्यांनी सांगा, एक गरिबांसाठी योजना राबवली सांगा. मला त्याच्यावर जास्त वेळ काढायचा नाही. पण अशा माणसाने उपोषण ते मला उपाशी असते तर मला सांग, मी पाठवतो बिर्याणी त्याला. लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान मोदींनी आज देशातल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाष्य केलेलं आहे. देशाला जर विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि द्वेषभावना या 3 वाईट प्रवृत्तींचा नायनाट करावा लागेल असा घणाघात मोदींनी केलाय. देशाला घराणेशाहीनं पोखरून ठेवलंय, लोकांचे अधिकार हिसकावून घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र प्रत्येक पक्षात घराणेशाही असून दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी लगावलाय. देश के लोकतंत्र में एक ऐसी विकृति आई है जो कभी भारत के लोकतंत्र को मजबूती नहीं दे सकती, और वो क्या है बीमारी? परिवारवादी पार्टियां, और उनका तो मंत्र क्या है? पार्टी ऑफ द फैमिली, बाय द फैमिली एंड फॉर द फैमिली. इनका तो जीवन मंत्र यही है कि उनकी पॉलिटिकल पार्टी, उनका राजनीतिक दल परिवार का, परिवार के द्वारा और परिवार के लिए, परिवारवाद और भाई भतीजावाद प्रतिभाओं के दुश्मन होते. घरात जे लोक निवडून आले त्यांचे आई वडील काका मामा कोणी जर म्हणजे सत्तेत असतील किंवा पॉलिटिक्समध्ये असतील तर तसे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्याच्यामुळे मी जरा कन्फ्यूज झाले की घराणेशाहीचा नक्की अर्थ काय काढायचा पहिला. आणि करप्शन बद्दल असंख्य असे घटक बघितले ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत अनेक राज्यांमधून, आणि अनेक अशी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते देशामध्ये पार्लमेंटमध्ये जे कधी ह्या बाजूला होते आणि त्यांच्यावर केसेस आल्या होत्या. असे आरोप भारतीय जनता पक्षानेच केले होते आणि आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.